महानगरपालिका जिंकायच्या, जिल्हा परिषदा जिंकायच्या, नगरपालिका जिंकायच्या, याच्यामध्ये सरकार मशगूल आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे करण्यामध्ये सरकार मशगूल आहे. पण आज सामान्य माणूस भिकेला लागलाय. ज्यांच्या घरांवर जप्ती येते, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, त्या माणसाचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार बरोबर ज्यावेळी बैठक झाली, त्यावेळी मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं, प्रायव्हेट फायनान्स आणि मायक्रो फायनान्सचा मुद्दाही खूप महत्वाचा आहे. याच्या बाबतीमध्ये कायदा करणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दामदुपटीपेक्षा वसुली करता येत नाही, पण बँका, प्रायव्हेट पतसंस्था, त्यानंतर मायक्रो फायनान्स साठी प्रायव्हेट फायनान्स हे 20-20, 25-25 पट वसुली सामान्य माणसाकडून करतात. आणि या प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, उद्योजकांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, छोट्या मोठे जे काय उद्योजक आहेत किंवा नवीन काहीतरी करू पाहतायत, हे कर्जाच्या विळखात बुडालेले आहेत, यांच्या गळ्याचा फास थांबवण्यासाठी आणि आत्महत्येकडे जाणारी यांची पावलं वाचवण्यासाठी आम्ही एक मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं करणार आहे. जर का प्रायव्हेट फायनान्स असेल, मायक्रो फायनान्स असेल, कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा प्रायव्हेट पतसंस्था असतील, यांनी जर का मुजोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत जर का आम्ही दोन हात करण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल, याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं.